1993च्या मुंबई स्फोटाचा सूत्रधार याकूब मेमनला फासावर लटकवण्याआधी आज शेवटची संधी मिळणार की नाही याबद्दल काही क्षणात निर्णय येण्याची शक्यता आहे। सर्वोच्च न्यायालयात याकूबच्या क्युरेटिव्ह याचिकेवर सुनावणी सुरू आहे। याकूबची फाशी रिट याचिका दाखल करून घ्यायची की नाही याविषयी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे। याआधी याकूबची याचिका फेटाळली तर याकूबच्या फाशीवर शेवटचं शिक्कामोर्तब होईल। याकूबचा 2007 साली टाडा कोर्टानं फाशी सुनावली होती। त्यानंतर उच्च आणि सर्वोच्च न्यायालयानं त्याचं अपील फेटाळलं। तिकडे राष्ट्रपतींनीही त्याचा दयेचा अर्ज फेटाळला। त्यामुळे राज्य सरकारनं त्याच्या फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी करण्यासाठी 30 जुलैला निश्चित झाल्याची बातमी झी मीडियानं सर्वप्रथम दिली होती। आज याचिकेच्या सुनावणीत जर याकूबला वेळ मिळाला नाही तर 30 तारखेला फाशीचा मार्ग मोकळा होणार आहे। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे आहेत, त्यांच्याकडून अपडेट्स घेऊयात। राम, काय काय अपडेट्स आहेत? बिलकुल, याकूब मेमनच्या क्युरिटी पिटिशनवर याचिकेवर आज निर्णय होणार आहे आणि हा निर्णय काही वेळातच अपेक्षित आहे। जर पिटिशन ऍक्सेप्ट करण्यात आली, ऍडमिट करण्यात आली तर अगोदर जी शिक्षा देण्यात आलेली आहे किंवा जो निर्णय आहे कोर्टाचा तो बदलू शकतो। नोंदवले गेलेले आहे, टाडा कोर्टाने असेल, हायकोर्टाने असेल, सुप्रीम कोर्टाने असेल, जी शिक्षा दिलेली आहे ती कायम ठेवण्यात येईल। मात्र हा अंतिम पर्याय म्हणावा लागेल, अंतिम मार्ग म्हणावा लागेल याकूब मेमनसाठी, कारण यानंतर कोणत्याही ठिकाणी याचिका दाखल केली जाऊ शकत नाही। कारण यापूर्वीच राष्ट्रपतींनी सुद्धा शिक्षा जी देण्यात आली होती ती कायम ठेवलेली आहे। राष्ट्रपतींनी सुद्धा दयेचा अर्ज फेटाळलेला आहे। त्यामुळे 1993च्या बॉम्बलास्ट मधला जो आरोपी आहे याकूब मेमन याचा मृत्यूदंडावर शिक्कामोर्तब आज होईल का नाही या संदर्भात थोड्याच वेळामध्ये निर्णय होणार आहे। धन्यवाद राम, या संपूर्ण अपडेट्सबद्दल। वेळोवेळी तुमच्याकडनं अपडेट्स घेत राहणार आहोत। 1993च्या मुंबई स्फोटाचा सूत्रधार याकूब मेमनला फासावर लटकवण्याआधी आज शेवटची संधी मिळते की नाही हे काही क्षणात कळणार आहे। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे आहेत, त्यांच्याकडून इतर माहिती घेऊयात। राम, एकंदरीत पोलीस बंदोबस्तही मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आला असणार आहे आजच्या या संपूर्ण सुनावणीच्या निमित्तानं। सर्वात महत्त्वाचं म्हणजे की सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे आणि क्युरिटी पिटिशन या क्युरिटी पिटिशन द्वारेच सुप्रीम कोर्टासमोर आपले मुद्दे मांडले जाणार आहेत। क्युरिटी पिटिशन ही रिअर म्हणजे खूपच अल्प केसेसमध्ये ही दाखल केली जाते। 2005 साली या क्युरिटी पिटिशनचा जन्म झाला आणि त्याच क्युरिटी पिटिशनचा फायदा घेण्यासाठी याकूब मेमन पुढे सरसावला आहे। जर टाडा कोर्टाने काही चूक केली असेल किंवा ती चूक हायकोर्टाने कंटिन्यू केली असेल आणि ती चूक सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा कंटिन्यू केली असेल तर ती चूक सुधारण्यासाठी, ती चूक दुरुस्त करण्यासाठी एक शेवटची संधी दिली जाते, त्यालाच क्युरिटी पिटिशन असं म्हटलं जातं आणि ती संधी आज आहे। जर 5 न्यायाधीशांचं हे पॅनल आहे, या 5 न्यायाधीशांच्या पॅनलनं जरी क्युरिटी पिटिशन ऍक्सेप्ट करायची की नाही, ऍडमिट करायची की नाही यावर निर्णय त्यांना घ्यावा लागणार आहे। जर ऍक्सेप्ट केली तर ही जी फाशीची तारीख होती किंवा जे महाराष्ट्र सरकारने जी तयारी केली होती ती पुढे ढकलावी लागणार आहे। कारण त्यानंतर कोणकोणत्या तरतुदी होत्या, कोणकोणत्या मुद्दे होते, कायदेशीर मुद्दे होते की जिथे चूक झालेली आहे ती दुरुस्त करावी लागणार आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे की एका ज्येष्ठ वकिलाच्या मार्फतच ही क्युरिटी पिटिशन सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केली जाते। मात्र त्यासाठी तसंच कारण सुद्धा गरजेचं असतं। याकूब मेमननं कोणती कारणं दिली ते सुद्धा पाहावे लागणार आहेत आणि ते सुद्धा सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश जे असतील, न्यायमूर्ती जे असतील ते हे कारणं पाहतील आणि आजच त्याचा फैसला दिला जाईल आणि मगच मार्ग मोकळा होईल। दुसरीकडे महाराष्ट्र सरकारने 30 जुलैची ही तारीख सुद्धा निश्चित करण्यात आलेली आहे। मात्र त्या तारखेसंदर्भात ही अद्यापही या सुनावणीनंतर, या निर्णयानंतर त्या तारखेवर सुद्धा शिक्कामोर्तब होऊ शकते किंवा महाराष्ट्र सरकार ती तारीख सुद्धा बदलू शकतं। हा संपूर्ण अधिकार जो आहे फाशी देण्याचा, कुठे द्यावी, कधी द्यावी, कोणत्या वेळी द्यावी, हा संपूर्ण अधिकार महाराष्ट्र सरकारचा आहे। त्यामुळे आज जी निर्णय होणार आहे, आज जी क्युरिटी पिटिशन आहे ती फक्त याकूब मेमनची क्युरिटी पिटिशन ऍडमिट करायची नाही, स्वीकारायची नाही। जर राम, धन्यवाद तुर्तास या संपूर्ण माहितीबद्दल। थोड्याच वेळात याबाबतचा निर्णय अपेक्षित आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।